नमस्कार, मी कांचन गडाख। आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राजकीय हवा काय आहे याचा अंदाज घेणार आहे। विद्यमान आमदारांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, तर इच्छुक उमेदवारांबाबत नागरिकांना काय वाटते, इच्छुक कोण आहेत, त्यांचं कर्तृत्व काय आहे, गेल्या 10 ते 15 वर्षात मतदारसंघात काय झाले, काय व्हायला पाहिजे, मतदारांच्या जे मनात आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेऊन आलो आहोत महा ई न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट। तर आमच्या गावाला आत्ताही कुठं न्याय मिळाला असं म्हणायला काय हरकत नाही। गेल्या 20 वर्षामध्ये जे काही झालं नाही ते महेश दादा आमदार झाल्यानंतर या भागाचा विकास होऊ शकला। महेश दादा आमदार झाल्यानंतर या भागामध्ये रस्ते, लाईट, पाण्याची समस्या या सर्व दूर करण्याचा प्रयत्न दादांनी मनापासून केला। पाणी नव्हतं, पाणी वगैरे आलं, लाईट, रोड असं सगळं व्यवस्थित झालं। आता तरी बरंच आहे। आणि पहिले असं म्हणजे काही वाटतच नव्हतं की इथं राहतोय आपण, पाण्याला लांब जावं लागायचं। आणि असं आता मस्त घरी पाणी वगैरे येतं, छान आहे, रोडचं पण व्यवस्थित आहे। पाणी लांबून डोक्यावर आणायला लागायचे। दादा आल्यापासून दादांनी भरपूर सोयी केल्या, तर सगळे व्यवस्थित आहे। दादा आल्यापासून सगळे पाण्याची सोय झाली। आमचा जो आम्ही डोक्यावर हंडा घेत होतो तो आता आम्हाला घेत नाही आम्ही तो डोक्यावर हंडा। आम्हाला आता घरात पाणी आलं भरपूर। दादा आमदार झाल्यापासून आम्हाला सगळी अशी सोय झाली। पूजाताईंनी बी भरपूर कामं केली। महिला भगिनींची जाऊन स्वतः असे संवाद साधतात। पूजाताई घरोघरी जातात। बचत गटांची भरपूर कामे पूजाताईंनी केली। वारकऱ्यांच्या सेवेसाठी दादांनी खूप परिश्रम घेऊन पुणे ते आळंदी महामार्गाचं काम प्रथमतः वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित केलेलं आहे। दादांना आम्ही ज्यावेळेस प्रथम इथे आणलं तर त्यावेळेस दादांनी स्वतः पायी आले रोड पासून इथपर्यंत। रोड नव्हता, चिखल तुडवत आले दादा। तर आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून दादांनी आम्हाला रोड, लाईट, पाणी या सर्व सुविधा, चेंबर ह्या सगळ्या सुविधा दादांनी आम्हाला अवेलेबल करून दिल्या। आणि आज आम्ही सुखी आहोत। आम्हाला सगळ्या सुख सुविधा मिळाल्या आहेत, त्या फक्त आणि फक्त दादांमुळेच मिळाल्या आहे। आता तरी रस्ते झाले, परत इकडे आपल्या पाण्याची सुविधा झाली चांगली, परत शाळा झाली, नवीन शाळा झाली एक। आता 10 वर्षापूर्वीची जर परिस्थिती सांगायची म्हटलं तर इथे अक्षरशः जंगल होतं, पायवाट होती आणि लेडीजला इथे यायला जायला पण सुविधा नव्हती। आणि मुलांना शाळेत सोडवायला जायचं म्हटलं तर त्यांची खूप तारांबळ व्हायची। अशा अवस्थेत दादांनी माहिती आहे का इथे येऊन प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन देऊ रस्त्यांचा विकास केला। अक्षरशः इथे लाईट सुद्धा नव्हती, मुलांना अभ्यासाला खूप त्रास होत होता। दादांनी ते सुद्धा सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली। आणि रस्त्याचा, पाण्याचा आणि जे लाईट नव्हती ते सर्व सुविधा दादांनी इथे आम्हाला उपलब्ध करून दिल्या। तसंच दादांनी अनेक सारे बचत गट इथे दिलेले आहेत। महिलांचा लघु उद्योग चालू केलेला आहे। आम्ही इथं राहायला आलो होतो तेव्हा इथं कशाची व्यवस्था नव्हती, पाणी नव्हतं, लाईट नव्हती, रस्ते पण नव्हते, ड्रेनेज लाईन नव्हती। महेश दादाच्या यांच्या मार्फत इथं लाईट, रोड आणि रस्ते पण झाले। शिवाय मुलांना इथं व्हॅन पण आतमध्ये येत नव्हती, आता त्यांच्या रोड झाले त्याच्यामुळे व्हॅन यायला लागली, मुलांना सुविधा भेटली। 1997 मध्ये डोंगरगावचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समावेश झाला आणि तेव्हापासून ह्या गावांचा जी पूर्वी ग्रामीण भाग होता त्याऐवजी शहरीकरणाचा लाभ मिळू लागला। पाण्याची योजना असेल, रस्त्यांच्या सुविधा असतील, आमचा चांगल्यापैकी ह्या ठिकाणी विकास झालेला आहे। विशेष म्हणजे आम्हाला असे काय आता आमदार लाभलेत गेले 10 वर्ष महेशदादांच्या रूपाने, महेशदादा लांडगेंच्या रूपाने, की जेणेकरून आमच्या गावांचा चांगल्यापैकी विकास होत आहे। आणि चांगल्यापैकी विविध सोयी सुविधा आम्हाला मिळत आहेत। पाण्याची व्यवस्था चांगली झालेली आहे। आज न्यायालय जवळ आलं, कोर्टांची कामं जवळ आली, पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त कार्यालय, आम्हाला जवळ 30-40 किलोमीटर जायला लागत होतं, ते दादांनी आमच्या उशाला आणून ठेवलेले होते। त्याबद्दल दादांचं कौतुक करणं तेवढं कमीच पडतंय। सुपरफास्ट विकास झाला दादांच्या काळामध्ये, न भूतो न भविष्य, त्या मला सुद्धा त्याची कल्पनाच नव्हती एवढा दुर्गावचा कायापालट होईल म्हणून। दादांच्या याच्यामुळं तो कायापालट भरपूर दादांनी कार्यक्षमतेने सगळी कामं केली, त्याच्याबद्दल दादांचा आम्ही आभारी मानतो। आम्ही
तर पिंपरी चिंचवडकरांनो हे आहेत ग्राउंडचे रिपोर्ट। सर्वसामान्य लोकांचं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय म्हणणं आहे हे यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे। मला इथे नमूद करावंसं वाटतं की सर्वसामान्य जनता आमदारांनी केलेल्या कामावरती समाधानी आहेत। तसेच काही सूचना तक्रारी नागरिकांच्या आहेत त्याही पूर्ण प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार, महापालिका पूर्ण करेल यात शंका नाही, कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे।